आज की नाही आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे मिरची वडे बनवणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। रेसिपी नेहमीप्रमाणे एकदम साधी सोपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी मोठ्या साईजची मिरची आहे। तुमच्याकडे जी मिरची अवेलेबल असेल ना ती तुम्ही घेऊ शकता, फक्त खूप जास्त बारीक घ्यायची नाही, ती जास्त तिखट असते। तुम्ही कुठलीही थोडी कमी तिखट मिरची घेऊ शकता। आता मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवूया। त्यासाठी इथं 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घातलेला आहे, फक्त लाल तिखट घातलंय मी, आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये। आता की नाही आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण मसाला बनवणार आहोत, मस्त असे याला मिक्स करून घेऊयात। तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। मी थोडंसंच लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस हे छान मिक्स करून घेतलेला आहे। हा मसाला आपला तयार झालेला आहे। आता की नाही या ठिकाणी हिरवी मिरची घेतली आहे बघा। हिरवी मिरची की नाही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता की नाही ही मिरची जी आहे की नाही मधून चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने। एका मिरचीचे 2 भागही तुम्ही करू शकता जर मिरची खूप जास्त मोठी असेल तर। इथं मीडियम साईजची मिरची आहे, काही मिरच्यांचे मी 2 भाग केलेले आहेत। तर इथे बघा ही कमी तिखट मिरची घेतलेली आहे मी। आता जिथून आपण मिरची चिरून घेतलेली आहे ना मधून, तिथे आपल्याला हा मिरचीचा मसाला भरून घ्यायचा आहे, जो आपण बनवून घेतलेला होता ना तो। आपण भरली मिरची बनवतो ना तशाच पद्धतीने की नाही हा मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे, बघा मी दाखवलेल्या पद्धतीने। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर जिरे खात असाल ना, तर हा जो मसाला आपण बनवलेला आहे ना तो बनवताना की नाही यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि जिरेही घालू शकता। या सर्व मिरच्या मी भरून तयार केलेल्या आहेत। इथे आता साबुदाणा मी रात्रभर भिजत घातलेला होता। साबुदाणा आपला छान भिजलेला आहे। आता एका छोट्या बाउलमध्ये की नाही मी साबुदाणा काढून घेतलेला आहे। आता की नाही साबुदाण्यामध्ये की नाही आपण बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे, जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, बारीक चिरून ही मिरची घाला। इथं मी बारीक करून घातलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातलाय, भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि यामध्ये की नाही 2 उकडलेले बटाटे किसून घातलेले आहेत। बटाटा तुम्ही कमी जास्त घालू शकता। बटाट्याचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे, जेणेकरून आपल्या पिठाला छान बाइंडिंग येतं। इथं बटाटा किसून घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं आणखी बटाटा घालायचा आहे तर तुम्ही आणखी बटाटा किसून घालू शकता। जसं आपण साबुदाणा वड्यासाठी पीठ तयार करतो ना तसंच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ना हिरवी मिरची ऐवजी की नाही लाल तिखटाचाही वापर करू शकता, आणि जिरे आणि कोथिंबीर जर उपवासाला खात असाल ना तर यामध्ये जिरे आणि कोथिंबीरही घालू शकता। आता इथं आपलं हे पीठ छान तयार झालेलं आहे, बघू शकता। आपलं हे वड्यांचं पीठही तयार झालेलं आहे। आता बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही ही जी भरलेली हिरवी मिरची आहे ना आपली, तर ती अशा पद्धतीने की नाही आपल्याला बनवून घ्यायची आहे वड्यामध्ये। असं थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं की ह्या मिरचीला हा साबुदाण्याचं पीठ लागत नाही आहे तर तुम्ही बटाटा आणखी थोडासा किसून घालू शकता। सेम पद्धतीने की नाही मी सर्व मिरच्यांना की नाही अशा पद्धतीने की नाही हे साबुदाण्याचं पीठ लावून घेतलेलं आहे। बघा आपले हे मिरची वडे तयार झालेले आहेत। बघा अशा पद्धतीने हे वडे मी बनवून घेतलेले आहेत। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला हे मिरची वडे तळून घ्यायचे आहेत। जसं आपण साबुदाणा वडा तळून घेतो ना तसंच सेम आपल्याला हे मिरची वडे तळून घ्यायचे आहेत। गॅस मिडियम ठेवायचा आहे, जास्त पोली ठेवायचं नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही आहे। मीडियम गॅसवरती की नाही आपल्याला हे मिरचीचे वडे तळून घ्यायचे आहेत। जसे आपण साबुदाणा वडे तळतो ना तसेच सेम हे वडे तळून घ्यायचे आहेत। छान असे दोन्ही बाजूनी आपल्याला हे मिरचीचे वडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा अशा पद्धतीने मस्त असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणालाही सहज जमेल इतकी सोपी रेसिपी आहे। तर इथं दोन्ही साईडनी की नाही छान असे हे मिरचीचे वडे मी तळून घेणार आहे।
उपवासाला नेहमी तीच साबुदाण्याची खिचडी खाऊन बोर झालं असेल ना, तर एकदा हे असे मिरचीचे वडे नक्की बनवून बघा. मस्त असे एकदम आतून सॉफ्ट, वरून क्रिस्पी, खूप छान होतात आणि अगदी कुणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे. सेम पद्धतीने मी दुसरे मिरचीचे वडेही तळून घेते. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. आषाढी एकादशी स्पेशल हे मिरचीचे वडे एकदा नक्की बनवून बघा. मस्त लागतात खायला. तुम्ही नुसतेही मिरचीचे वडे खाऊ शकता किंवा साधी चटणी किंवा दह्यासोबतही तुम्ही हे मिरचीचे वडे खाऊ शकता. खूप छान लागतात. तर मस्त असे हे दुसरेही मिरचीचे वडे मी तळून घेणार आहे. वडे तळताना की नाही मीडियम गॅसवरतीच तळायचे. खूप जास्त फुल गॅस करायचं नाही किंवा जास्त बारीक गॅसही करायचा नाही आहे. मस्त असे हे मिरचीचे वडे मी तळून घेतलेले आहेत. तर खूप छान लागतात खायला. तर तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. वरून मस्त क्रिस्पी वडा आणि आतून मस्त चटपटीत मिरची, खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. आपण मसाला बनवताना की नाही त्यामध्ये लाल तिखट आणि आंबट लिंबू घातलेला आहे, तर मस्त असं चटपटीत मिरची लागते आणि वरून मस्त वडा छान लागतो. तर एकदा नक्की बनवून बघा. आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे मिरची वडे तयार झालेले आहे. एकदा नक्की बनवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.